नमस्कार मित्रांनो, विनोदोगातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये मीटिंग झाल्यानंतर समोर मात्र आता गाडीमधून येताने आनंदशी बोलत असतो आणि आता कंपनीतील मीटिंगबद्दल तो सांगत असतो आणि आनंदचे आणि स्टाफचं कौतुक करत असतो। आपलं डील त्यांनी फायनल केलेलं आहे असं म्हणून मात्र तो आता खूपच कौतुक करत आहे। तेवढ्यात आनंद म्हणतो की अरे, मीटिंग कोणी अटेंड केली की समर राजवाडे, आणि मीटिंग कधी त्यांनी अटेंड केली नाही आणि डील कधी सील झालं नाही असं होईल का? तेव्हा मात्र आता समर म्हणतो की अरे, खरं तर आपल्या सगळ्यांचं श्रेय आहे। त्यावरती आनंद म्हणतो की अरे, हे बघ, तू आमचा बॉस आहे आणि लीडर आहे, आम्ही जे कौतुक केलेलं आहे तर ते स्वीकार, तुझ्यामुळेच आम्ही आहोत। तेव्हा समर म्हणतो की ठीक आहे, आणि समर त्याला म्हणतो की उद्यापासून आपण जोमाने कामाला लागूया। आणि बोलता बोलता आता समर म्हणतो की मी तर आता बोलता बोलता स्वानंदी मॅडमच्या ऑफिसमध्ये येऊन पोहोचलोय, म्हणजे जवळच। तर आनंद म्हणतो की अरे, मग जा आणि बायकोला जाऊन भेट बरं। समर म्हणतो की अरे, काही पण कसं त्या कामामध्ये असतील, तू काही पण काय बोलतो रे, किती बालिशपणासारखं आहे आणि असं उगाच जाणं कसं वाटेल बरं? तेव्हा आनंद म्हणतो की अरे, त्याला काय होतं, हे बघ, जरा ब्रेक घे, 5 मिनिट थांब, भेट आणि ये मागे। हे बघ समर, अरे काही असं बालिश नाही वाटत, तू असं काय बोलतोस बरं? ती उलट तिला छान वाटेल आणि असे सरप्राईज आहे तर ते बायकांना आवडतात रे, आणि आतापर्यंत तू तिला इतके सरप्राईज दिले, मग तिला सुद्धा भारी वाटेल रे। आणि हे बघ, तिला काही वाटणार नाही, बिनधास्त जातो। हे बघ, तू तुझ्या बायकोला जाऊन भेट, मी माझ्या बायकोला जाऊन भेटतो, ओके? आणि बाय करत आता फोन ठेवतो। तेव्हा समर लगेच आता स्वानंदीला ऑफिसमध्ये भेटायला मात्र आता जायला निघतो। ड्रायव्हरला तो गाडी तिकडे घ्यायला सांगतो। त्यानंतर आता सुष्मिताने जे काही भांडे आहेत तर ती विकायला काढलेली असतात आणि सगळी भांडी ती इकडे तिकडे फेकून देत असते। त्यावरती आजी म्हणते की अगं, हे काय सुरू आहे, तू अशी माझी भांडी विकायला कशी काढलीस, काय गरज आहे तुला हे सर्व करण्याची? हे सगळं जुनं झालेलं आहे, भंगारात द्यायचं आहे, कशाला हवं आहे ते? आणि तेवढ्यात मात्र आता इकडे स्वानंदी रिक्षाच बघत असते, तिला घरी यायचं असतं। एकही रिक्षा तिला सापडत नसते, कारण आता तिला घाईने घरी यायचं असतं, कारण सुष्मिताने फोन उचललेला नाही आणि तिकडे नक्की गोंधळ काय घालून ठेवला असेल माहिती नाही, यासाठी घाईने ती रिक्षा शोधत असते। तेवढ्या समरची गाडी तेथे येते। तो आता स्वानंदीला आवाज येतो, अहो स्वानंदी मॅडम। तेव्हा स्वानंदी विचारते की राजवाडे, अहो तुम्ही तिकडे काय करतात? समर म्हणतो की तुम्ही अशाच बाहेर उभे राहणार आहात का आणि प्रश्न विचारणार आहात का? आणि स्वानंदी आता गाडीमध्ये बसते आणि समर म्हणतो की काय झालं, तुम्ही रिक्षाच्या पाठीमागे असं का फिरत होतात, नक्की कसली इतकी घाई होती तुम्हाला? तेव्हा स्वानंदीचं लक्षच नसतं। स्वानंदी म्हणते की एकतर खूप उशीर झालेला आहे, एकही रिक्षा थांबत नसते। तेव्हा समर म्हणतो की स्वानंदी मॅडम, अहो तुम्हाला कायम कशी घाई असते, कसली घाई आहे? सकाळी ऑफिसमध्ये येण्याची घाई आणि आता रिक्षा पकडण्याची घाई, आणि तुम्ही घाईत असताना तेव्हा सुद्धा मी घाबरत असतो, कारण तुम्ही घाईत असताना 1-2 माणसाला मात्र जखमी करताल। तेव्हा स्वानंदी म्हणते की नाही, अहो तसे नाही। आणि स्वानंदी आता विचारते की पण राजवाडे, अहो तुम्ही इथे कसे आलात? तेव्हा समर म्हणतो की अहो, मीटिंग संपून मी चाललो होतो आणि नेमकं तुमच्या ऑफिसच्या रस्त्यानेच मी चाललो होतो आणि असं वाटलं की मात्र तुम्हाला भेटावं, छान जाऊन कुठेतरी सेलिब्रेट करावं, म्हणून मात्र मी आलो होतो। आणि इतक्यात मात्र तुम्ही मला रिक्षाच्या पाठीमागे धावताना दिसलात आणि चला कुठे जायचं आहे आणि तुम्हाला भूक वगैरे लागली का, चला मस्त आपण कॉफी पिऊयात। तेव्हा स्वानंदी म्हणते की नको नको राजवाडे, नकोय। स्वानंदी आता नको नको करत असते, मला काही नको, कॉफी नको, काहीच नको, फक्त घरी जायचं आहे। तेव्हा समर विचारतो की काय झालं स्वानंदी मॅडम? स्वानंदी जरा टेन्शन मध्ये वाटते सर, आणि म्हणते की हे बघा राजवाडे, अगोदर आपण घर गाठूयात, मी तुम्हाला नंतर सगळं काही सांगते। तेव्हा आता समरला सुद्धा टेन्शन येतं। स्वानंदी मात्र आता ड्रायव्हर काकांना गाडी जरा फास्ट घ्यायला सांगते। त्यानंतर इकडे आजी आता ओरडत असते। आजीच्या खूप मनाला मोठा धक्का बसलेला असतो। ती म्हणते की सुष्मिता, अगं हे तुझं काय सुरू आहे? माझ्या पारंपरिक आता संसारातील ही भांडी आहेत आणि तू ही भांडी असं का देऊन टाकते? माझ्या आठवणी त्यात दडलेल्या आहे आणि तू असं का करतेस बरं? अगं मी मितालीला यासाठी ती बाहेर काढायला सांगितलेली होती, कारण ती धुवून स्वच्छ करून त्याला कलही वगैरे करून ती ठेवून द्यायची होती, सरळ मात्र तू ह्या भांड्यांना मोडीत काढायला निघालीस का? त्यावरती आता लगेच ही सुष्मिता म्हणते की अहो त्याला काय होतं बरं, काय फरक पडतो, कारण जुन्या वस्तू घरामध्ये कशाला ठेवायच्या, एकतर खूप फार पसारा होत असतो। आजी आता जरा ओरडतेच। आजी म्हणते की हा पसारा नाही, आणि कसला पसारा आहे, आपलं घर इतकं मोठं आहे, गळीच्या रूम मध्ये ते राहू शकतात। तेव्हा तरी सुद्धा मात्र आता ही म्हणते की नाही, मला भांडी घरातच नकोय, कारण ही भांडी मला घरात नकोय, मला घराचा मेक ओव्हर करायचा आहे, सगळं काही नवीन करायचं आहे। हे बघा, एकदा मी फक्त चेंज केलं तर आपलं घर आहे तर ते बॉलिवूड टाईप वाटेल। तेव्हा आजी म्हणते की हे बघ, तुला जे करायचं असेल ते तू कर, परंतु माझी भांडी मात्र तू मोडीत काढायची नाही, हे लक्षात ठेव। ही विचारण्याची वगैरे पद्धत आहे की नाही, आणि हे असं कसं करू शकते? तेव्हा लगेच आता सुष्मिता म्हणते
की हे बघ ग्रॅनीला, अहो हा सगळा पसारा नकोय, अगदी नौटंकी वाटतं, म्हणून मला आता पसारा हा सगळा बाहेर काढायचा आहे. आणि तेवढ्यात तेथे आता स्वानंदी येते. जो काही ग्लास मात्र आता ह्या सुष्मिताने फेकून दिलेला असतो तो ग्लास आता येऊन रागाने स्वानंदी झेलते आणि रागाने ह्या सुष्मिताकडे पाहत असते. तेव्हा सुष्मिता म्हणते की तू का मध्ये आलीस? सर स्वानंदी विचारते की काय झालं, तुझं डोकं फिरलेलं आहे का, तू का असं करते? सुष्मिता म्हणते की तू का मला क्वेश्चन सारखे सारखे करत असते? तेव्हा आता स्वानंदी म्हणते की कारण मी तुझी मोठी बहीण, मोठी जाऊ आणि या घराची मोठी सून आहे, हे लक्षात ठेव. आणि परत आठवण करून देण्याची वेळ आली नाही पाहिजे, हे विसरलीस का तू? तेव्हा मलिकाला मात्र आता आनंद होत असतो, या दोघीमध्ये भांडण झुंपलेलं आहे म्हणून. तेव्हा लगेच आता सुष्मिता म्हणते की मी नाही विसरले, पण तू विसरत चाललेली आहेस. अगं तू मोठी सून आहे, परंतु अधिकार मात्र आता माझ्याकडे आहेत. त्यामुळे घरामध्ये काय चेंज करायचं आहे, काय करायचं नाही, हे सगळे अधिकार मला आहेत. तेवढ्या तिथे अंशुमन सुद्धा बाहेर येतो. स्वानंदीला फारच राग येतो. स्वानंदी म्हणते की बास कर आता, एकदम चूप. अधिकारांच्या नावाखाली जर अशा काही चुकीच्या गोष्टी तू करायला गेलीस तर मात्र मी ते ऐकून नाही घेणार. काही झालं तरी मला अधिकार आहे. अक्कल आहे का तुला थोडी? की काय चूक आणि काय बरोबर हे समजून घेण्याची सुद्धा अक्कल तुला नाही. घरातील दुसऱ्यांच्या म्हणजे मोठ्यांच्या वस्तू फेकून द्यायच्या यासाठी तुझे अधिकार चालणार आहेत का? सुष्मिता म्हणते की अगं पण तू का त्यामध्येच पडतेस, तू तुझं बघ. तेव्हा स्वानंदी खूपच भडकलेली असते आणि म्हणते की हे बघ, हे घर माझं आहे आणि मी माझंच बघते. या घरातील मान सन्मान आणि या घरातील सगळं काही जपण्याचा अधिकार मला आहे, लक्षात ठेव. ते सगळं मीच करत आहे आणि आता या क्षणाला मात्र माझ्या कर्तव्याच्या आड येत आहे. तेव्हा सुष्मिता आता वैतागून म्हणते की अगं ताई पण. तेव्हा समर म्हणतो की हे बघ सुष्मिता, यातील ज्या काही वस्तू आहेत तर त्या मी घेतलेल्या आहेत आणि त्या भंगारात तू काढू राहिली. आता सुष्मिता म्हणते की मला सगळं काही आता अगदी वेगळेच वाटतं, त्यामुळे हे सगळं काही मला घरामध्ये नकोय, म्हणून हा डिसिजन मी घेतलेला आहे. ते मला नकोय आणि जुनं सगळं काही घरातून गेलं पाहिजे. त्यावरती मात्र आता लगेच ही स्वानंदी रागानेच म्हणते की तुला नकोय म्हणजे तुला काय माहिती की या गोष्टीची किंमत काय आहे? यामध्ये मात्र आता सगळ्यांच्या भावना गुंतलेल्या आहेत, लक्षात ठेव. तुझ्या वस्तू, तुझ्या गोष्टी, तुझं लिपस्टिक वगैरे आहे जे मेकअपचं सामान, ते जर मात्र फेकून दिलं तर मग काय चालणार आहेस का तुला? स्वानंदीने मात्र आता खूपच रागाने तिला सांगितलेलं असतं, धमकावून मी तुला शेवटची वॉर्निंग देते आणि शेवटचं धमकावून सांगते की असलं जे वागणं आहे ते इथे खपून घेतलं जाणार नाही. काल तू अर्पिताताईंना घेऊन आली आणि आज मात्र आजींची भांडी आहे तर ती मोडीत काढणार का तू? आजींनी आता एक एक असं जोडून मात्र हा संसार केलेला आहे आणि ती भांडे तू मोडीत काढायला निघालीस, काय वाटतं तुला? या सगळ्या मागे आता त्यांची एक आठवण आहे. आजी बिचारी खूपच नर्वस झालेली असते. ही भांडी मोडीत काढण्याची तुझी हिंमत कशी होती, ते पण त्यांना न विचारता तुझी हात लावण्याची हिंमतच कशी झाली? हे बघ, हा अधिकार तुला नाही. तेव्हा सुष्मिता म्हणते की अगं ताई, पण ग्रॅनी लॉनी मला स्वतःही अधिकार दिलेले आहे. तेव्हा स्वानंदी रागाने म्हणते की म्हणजे तू वाटेल ते करणार का? मग सांग की आजपर्यंत तू काय कष्ट केलेले आहेत? अधिकार गाजवण्याची तुझ्यामध्ये इतकीच खुमखुमत आहे तर स्वतः काही करण्याचे कर्तव्य दाखव. स्वतःच्या हिमतीवर मात्र स्वतःचा संसार उभा करून दाखव. दुसऱ्यांच्या आठवणी अशा फेकून देऊन स्वतःचा संसार उभा राहत नसतो. आणि सूस तुझा मुळातच प्रॉब्लेम हा आहे, कारण आजपर्यंत तुला फक्त आयतं मिळत राहिलेलं आहे, म्हणून तुला गोष्टींची किंमत राहिलेली नाही. जरा बाहेरच्या जगामध्ये जा आणि बघ अगं गोष्टींची किंमत किती असते आणि किती पैसे लागतात ह्या सगळ्या वस्तू घेण्यासाठी. आजी मात्र आता रडत असते आणि रडतच मात्र ती आपल्या सगळ्या वस्तूजवळ येऊन बसते. समर आता आजीकडे बघतो आणि म्हणतो की आजी आपल्या वस्तूकडे बघत रडत असते तर समर तिला म्हणतो की आजी प्लीज तू रडू नकोस. आणि हे बघ आजी, अगं तुझी भांडी कोणी नेणार नाही, तू रडू नकोस. तेव्हा आजी म्हणते की अरे मी खूप प्रेमाने ही भांडी जपली होती आणि बघ ना सुष्मिता कसं फेकून देत होते. आणि माझ्या सासूबाई मात्र रोज सकाळी उठल्यानंतर ह्या अगोदरच सगळ्या भांड्यांना नमस्कार करायच्या आणि मग स्वयंपाकाला लागायच्या. माझ्या सासूबाईंनी स्वतःच्या पदराने भांड्यांना पुसायच्यात. त्या स्वतः या भांड्यामध्ये स्वयंपाक करायला शिकल्यात आणि मी स्वतः शिकले त्यांच्याकडून. आई काडी काडी उभा करून संसार उभा करते आणि त्याचा पुरावा ही भांडी आहेत आणि आज मात्र माझ्या डोळ्यासमोर हे सर्व मोडायला निघाली. तेव्हा स्वानंदीला फारच राग येतो. स्वानंदी रागाने मात्र आता हे सुष्मिताला धरून ओढते आणि झालं का तुझं समाधान असं म्हणते. हे तुला हवं होतं का? आज तुझ्यामुळे सुष्मिता आजींच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. लाज वाटायला हवी होती तुला. तेव्हा आता समर सुद्धा रागानेच उठतो आणि म्हणतो की सुष्मिता अगदी लगेच आताच्या आता हे सर्व थांबव. आजी सुद्धा उठते. आजी म्हणते की हो हे थांबव. तेव्हा आता सुष्मिता फक्त बघत असते तर मलिका आता आपल्या मनात रागाने सुष्मिताकडे बघत म्हणते ही बावड सुष्मिता काही बोलत का नाही आणि का सगळ्यांचं ऐकून घेत असेल? अगं सांग ना, मी ताईला फोन करून हे सगळं विचारलं होतं आणि सांग ना हिच्या डोक्यात का प्रकाश पडत नसेल, त्यामुळे मलाच काहीतरी आता करावं लागेल.
म्हणून ती आता नाटक करत आता सगळ्यांच्या समोर म्हणते की सूस, अगं तू काय केलं असेल, अगं हे कोणतं वागणं झालं तुझं, घरामध्ये मोठे आहेत आणि समजा आहेत तुझ्याकडे अधिकार, पण मोठ्यांना विचारायला नको का? आणि हे बघ अगं आईंना विचारायचं असेल, नाहीतर आई कामात असतील तर मला विचारायचं होतं, मी जरी कामात असेल तर समरला विचारायचं होतं, अगं समर जर ऑफिसमध्ये असेल तर स्वानंदी तुझी बहीण आहे ना, तिला एकदा विचारायला हवं होतं आणि तिची परमिशन तू घ्यायला हवी होती. अगं स्वानंदीला तुला एकदा विचारावं असं नाही वाटलं का? बोल ना. आता मलिकाला तेच हवं असतं, कधी स्वानंदीचं नाव घेईल, मी स्वानंदीला विचारलं होतं म्हणून सारखं सारखं मात्र आता ती सुष्मिताला हेच विचारत असते की अगं सांग ना, बोल ना काहीतरी, तू स्वानंदीला विचारलं होतंस का? तेवढ्या सुष्मिता म्हणते की ताई मला बोलून देईल तर ना, बघितलंस ना आल्याला कशी माझ्यावर फायरिंग सुरू केली. स्वानंदी म्हणते की अगं तू चुकाच तशा करते, एका मागून एक मनमानी करत असते, हे तुला का कळत नाही? तेवढ्यात आता सुष्मिता म्हणते की हे बघ काल मात्र चूक झाली होती, पण आज मी चूक नाही केली, मी तुला भांड्यांच्या बाबतीत विचारलं होतं की ही भांडी टाकून देऊ का? तेवढ्यात आता लगेच आजी विचारते की नंदू तू परवानगी दिली का माझी भांडी मोडीत काढण्यासाठी? तेवढ्यात आता मलिका नाटक करतच म्हणते की ओ माय गॉड, अगो स्वानंदी तू परवानगी दिली? तेव्हा आता स्वानंदी म्हणते की छे हो आजी, मी असं करेल का मुळात, तुमची शपथ. आणि उलट मात्र मी हिला म्हटले होते की आजींना विचारल्याशिवाय कोणत्याही भांड्याचा निर्णय घ्यायचा नाही. तेव्हा आता सुष्मिता आता म्हणते की काही कसं, अगं तूच तर मला म्हणाली होती की अधिकार आहेत माझ्याकडे. तेव्हा स्वानंदी म्हणते की सुष्मिता तू नीट आठव, मी तुला म्हटले होते, पण आता अधिकार या बाबतीत नाही, तुला सुद्धा काय तर मला सुद्धा नाही. मलिका बरोबर लगेच नाटक करत म्हणते की अरे अच्छा, म्हणजे तुमच्यामध्ये काहीतरी गैरसमज झाले. स्वानंदी तिला तुझं बोलणंच नीट कळालं नसेल, तिला असं वाटलं असेल की आहे तिला अधिकार की नाही सूस. तर सुष्मिता म्हणते की हो एकदम तसेच झाले. तेव्हा आजी म्हणते की काही का असेना, परंतु माझी भांडी मात्र मोडीत जायला नको, मागच्या पिढ्यांचा तो आशीर्वाद आहे आणि त्याचा असा अपमान व्हायला नकोय. आजीचं मन फारच दुखलेलं असतं. तेव्हा समर म्हणतो की ह्या वस्तू आहेत तर ते मी खूप वेगवेगळ्या देशातून आणलेल्या आहेत, एक मौल्यवान वस्तू आहेत त्या, आणि त्याची आठवण सुद्धा आहेत, आणि परत न विचारता हे असलं काही करायचं नाही. तेव्हा सुष्मिता म्हणते मी तर काहीच केलं नाही, हे सगळं ताईमुळे झालं. तेव्हा समर रागाने पाहतो तर मलिकाला हेच हवं असतं. मलिका म्हणते की बघ स्वानंदी, अगं काय होऊन बसलं, घरातील मोठी सून आहेस तू, अगं सुष्मिताची तू मोठी बहीण आहे, तू तिला नीट समजायला हवं होतं. आणि बघ ना काय होऊन बसलं, मला तर हेच वाटतं की तू स्पष्ट तिला नकार द्यायला हवं होता, आणि तू अगदी म्हणजे तिला नकारच द्यायला हवं होता, त्यामुळे ही सगळं जे झालेलं आहे ते तुझ्यामुळे झाले. तर तेव्हा स्वानंदी म्हणते की काकू माफ करा, परंतु जे झालं ते माझ्यात आणि सुष्मितात झालेलं आहे, आणि तो फोन कॉल ऐकण्यासाठी तुम्ही तेथे नव्हता, राईट? तेव्हा आता मलिकाची बरोबर चोरी मात्र स्वानंदी पकडते. आता लगेच मलिका आता तळतमावं करत असते, नाही हो असं करते आणि नव्हते असं परत म्हणते. तेव्हा स्वानंदी म्हणते की करेक्ट, मग त्यामध्ये आमच्या दोघीत जो तपशील झाला ते तुम्हाला माहितीच नसेल, आणि स्वतः मी स्पष्टपणे नकार दिला होता हे मला माहिती आहे, आणि मी नकार दिला नव्हता हे तुम्ही स्पष्टपणे का सांगतात? ते आमच्या दोघीमध्ये जे बोलणं झालेलं आहे ते सुष्मिता मात्र सोयीस्करपणे विसरलेली आहे. इनफॅक्ट म्हणजे आजी अहो आमचं बोलणं सुरू होतं आणि मध्ये तिने फोन ठेवून दिला. हे बघा राजवाडे, तुम्हाला तर माहितीच आहे की मी तुम्हाला घेऊन घरी का आले म्हणून. तेव्हा सुष्मिता म्हणते की ताई तू काय बोलतेस? तेव्हा स्वानंदी म्हणते की तुला आत्ता कळालं असेल, परंतु तुझ्या ह्या अति आगाऊपणामुळे दोघंही दुखावले गेलेले आहेत, त्यामुळे तू त्यांची माफी माग. तरी सुद्धा आता सुष्मिता उद्धट सारखं म्हणते की मी कशाला माफी मागू? अगं तू माग ना माफी, सॉरी बोलून टाक, माझी काही चूक नाही. तेव्हा स्वानंदीला राग येतो. स्वानंदी रागाने म्हणते की सुष्मिता कसला पोरकटपणा आहे, अगं चूक तर करते आणि वर तुला माफी सुद्धा मागायची नसते, आणि तुला अजून सुद्धा काहीच कसं वाटत नाही. तेव्हा आता समर म्हणतो की ओके बास, जे झालं ते झालं, आणखीन भांडण घरामध्ये नकोय. समर स्पष्टपणे सुष्मिताला सांगतो की ही राजवाड्यांची भांडी आहेत, परंपरेची, अगदी म्हणजे मौल्यवान, त्यामुळे आता ह्या गोष्टी अगदी जपूनच वापरल्या पाहिजे आणि त्यांचा मान ठेवला पाहिजे आणि त्यांची पूजा सुद्धा केली जाईल. त्यामुळे आज जे काही घरामध्ये झाले परत व्हायला नको. मी नारायणला ही सगळी भांडी आतमध्ये ठेवायला सांगतो. तेवढ्या सुष्मिता म्हणते की नाही एक मिनिट, ताईला मात्र ह्या भांड्याबद्दल खूपच आता फिलिंग्स आहे ना या भांड्याबद्दल, मग तिनेच आता ही भांडी सर्व काही साफ करून आतमध्ये ठेवून द्यायची. मला माझ्या किचनमध्ये ही काळकट आणि किळकट भांडी नकोय असे बोलून ती आता आतमध्ये निघून जाते. मलिका म्हणते की अगं सुश आता नाटक करत, आणि थांब स्वानंदी मी तिला समजावते. म्हणून अंशुमन आणि मलिका लगेच तिच्या मागे नाटक करतच जातात. समोर म्हणतो की स्वानंदी मॅडम तुम्ही आता काही बोलू नका, ती नको ते तुम्हाला बोलत असते. तर स्वानंदी म्हणते की नाही राजवाड, आज मात्र ह्या मुलीने हद्द केलेली आहे. त्यानंतर आता मलिका आणि अंशुमन पुन्हा सुष्मिताच्या मागे आतमध्ये येतात.
आणि म्हणतात की सुष्मिता शांत हो, जरा शांत. सुष्मिता म्हणते की कसं शांत हो ताई, बघितलंच ना किती अति करत असते. तर मलिका आणखीन आता कान भरायचा प्रयत्न करते की ती तर कायमच करत असते, मोठी आहे आणि तू लहान आहे म्हणून इतकं तुला ऐकवायचं, म्हणून मात्र मुद्दाम स्वानंदीच्या विरुद्ध कान भरवतात. तेव्हा आता सुष्मिता म्हणते की मॉम इन लॉ, तुम्हीच म्हणाला होतात की घराचा मेक ओव्हर कर म्हणून. हे सगळं वेगळंच होऊन बसलं. मला तर असं वाटतं की भांडी विकण्यासाठी मी खूपच घाई केली. मला अगोदर आजीला विचारायला हवं होतं आणि मला कुठे माहिती होतं की त्या लगेच रडायला लागतील म्हणून. आणि जर ताईचं ऐकलं असतं तर खरंच त्या रडल्या सुद्धा नसत्या. आणि ताई बरोबर बोलत होती, हे सगळं कमवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात आणि खरंच मी सॉरी म्हणायला हवं होतं. म्हणून सुष्मिताला आता तिची चूक कळते, ती आता रडत असते. मलिका आणि अंशुमनला हे नको असतं. तेवढ्यात मलिका अंशुमनला खुणावते. त्यानंतर आता बाहेर मात्र जे काही भंगारवाले आलेले आहेत तर ते म्हणतात की मॅडम आमचं काय. तर स्वानंदी म्हणते की सॉरी, थोडासा आमचा गैरसमज झाला होता, पण या घरातील एकही भांडं कुठेही जाणार नाही. आजीचं खूपच मन दुखलेलं असतं. ते भंगारवाले निघून गेलेले आहेत. आता स्वानंदी आजीला समजावते. स्वानंदी आता म्हणते की यासाठीच मात्र मी पटकन ऑफिस मधून निघाले आणि आजी घरी आले होते. जे व्हायला नको होतं शेवटी तेच झालं. तेव्हा आता आजी म्हणते की अगं पण स्वानंदी तू वाईट वाटून घेऊ नकोस, तू पुरेपूर समजावण्याचा तिला प्रयत्न केला. समोर म्हणतो की स्वानंदी मॅडम आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, मला काही एक्सप्लेन करण्याची गरज नाही. तेव्हा स्वानंदी हात जोडते आणि म्हणते की आजी खरंच माफ करा. तेव्हा आजी आता स्वानंदीचे हात धरते आणि स्वानंदी आता रडतच म्हणते की आजी माफ करा, मी सुष्मिताला वेळेवर नाही थांबवू शकले, तुमच्या डोळ्यात आज पाणी आलं. तेव्हा आजी म्हणते की तू सॉरी म्हणू नकोस, उलट मला समाधान वाटतं, कारण तुला भांड्यांची आणि दागिन्यांची खरंच खूप म्हणजे आता ते सहानुभूती आहे. आणि मला नंदू पूर्ण खात्री आहे की माझ्या नंतर मात्र तू ह्या सगळ्या पिढ्यांचे दागिने आणि भांडी जपून ठेवशील. समोर म्हणतो की आजी अगं त्या तर जपतीलच, परंतु आता त्यांचा रुद्र अवतार तू बघितलंस का, यानंतर मात्र तुझ्या भांड्याला कोणी हात सुद्धा लावणार नाही. आणि हे बघ मी मितालीले सगळे भांडे स्वच्छ करायला सांगते, तुला काही गरज नाही. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की नाही आजी, भांडी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे आणि ती भांडी मी साफ करेल, मी तुम्हाला वचन देते. सगळी भांडी स्वच्छ करून लखलखीत करून त्याच्या जागी ठेवेल आणि जपेल कायम. तेव्हा आजी प्रेमाने स्वानंदीच्या चेहऱ्यावर अगदी प्रेमाचा हात फिरवतो आणि समोर सुद्धा स्वानंदीकडे खुशत पाहतो. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.